नमस्कार, मधुरा किचन प्लसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे अस्सल सातारी घाटी मसाला. चला तर रेसिपी बघून घेऊया. म्हणजेच काळा मसाला, कांदा लसूण मसाल्याची रेसिपी बघून घेऊया. लागणारे साहित्य: धने 250 ग्रॅम, दालचिनी 20 ग्रॅम, खसखस 20 ग्रॅम, नाकेचूर 20 ग्रॅम, दगडफूल 20 ग्रॅम, बडीशेप 20 ग्रॅम, शहाजिरा 20 ग्रॅम, खोबरं पाव किलो. धने 250 ग्रॅम घेतले, ते भाजून घ्यायचे. त्याला तेल न टाकता असेच कोरडे धने भाजून घ्यायचे. धने भाजून झाले की परातीत काढून घेतले. कढईमध्ये जिरं 50 ग्रॅम घेतलं आहे, ते भाजून घ्यायचे. जिरं भाजून झाले की चांगले लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. जिरं भाजून झालं की परातीत काढून घ्यायचे. बडीशेप 20 ग्रॅम घेतली आहे, बडीशेप भाजून घ्यायची. मंद आचेवरती बडीशेप भाजून घ्यायची. बडीशेप भाजली की खसखस भाजून घ्यायचे. खसखस चांगले लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. कोरडेच मसाले भाजायचे, तेल नाही टाकायचं खसखसला. खसखस भाजून झाली की काढून घ्यायचे. तीळ टाकून कढईमध्ये तीळ चांगले लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. तिळाचा आवाज यायला लागला चटचट की तीळ भाजले समजायचे. तीळ काढून घ्यायचे परत. कढईमध्ये 20 ग्रॅम दगडफूल घ्यायचं. दगडफूल कोरडंच भाजून घ्यायचं, तेल न टाकता. दगडफूल भाजून झाले की काढून घ्यायचं. तमालपत्रीमध्ये थोडंसं तेल टाकून तमालपत्र भाजून घ्यायचं. तमालपत्र भाजून झाले की काढून घ्यायचं. थोडंसं तेल टाकून जायपत्री भाजून घ्यायची. जायपत्री भाजून झाली की भांड्यामध्ये काढून घ्या. चिरफळ घ्यायचं. चिरफळ 20 ग्रॅम घ्यायचे. चिरफळ चांगलं भाजून घ्यायचं थोडंसं तेल टाकून मंद आचेवर. चिरफळ काढून घेतलं भांड्यामध्ये. मिरी घ्यायची. मिरी 20 ग्रॅम घ्यायची. थोडंसं तेल टाकून मिरी तळून घ्यायची. मिरी काढून घेतली की दालचिनी घ्यायची 20 ग्रॅम. दालचिनी पण थोडंसं तेल टाकून परतून घ्यायचं मंद आचेवर. दालचिनी काढून झाली की जायपत्री 20 ग्रॅम घ्यायची. जायपत्री थोडंसं तेल टाकून परतून घ्यायची. जायपत्री काढून घ्यायची भाजून झाली की. मोठी वेलची घ्यायची. थोडंसं तेल टाकून तेलामध्ये परतून घ्यायची. मोठी वेलची भाजून झाली की काढून घ्या भांड्यामध्ये. नाकेश्वर घ्यायचं 20 ग्रॅम. नाकेश्वर पण थोडं तेल टाकून परतून घ्यायचं. लवंग घ्यायची 20 ग्रॅम. लवंग पण थोडे भाजून घ्यायचे. कढईमध्ये थोडंसं तेल टाकून चक्रफूल घ्यायचं 20 ग्रॅम. ते तळून घ्यायचं थोडंसं मंद आचेवर. झालं की काढून घ्यायचं परातीमध्ये. वेलदोडे 20 ग्रॅम घ्यायचे. वेलदोडे भाजून घ्यायचे कढईमध्ये मंद आचेवर. वेलदोडे भाजून झाले की काढून घ्यायचे भांड्यामध्ये. मोहरी घ्यायची 50 ग्रॅम. मोहरी पण भाजून घ्यायची तेल न टाकता. कोरडीत भाजून घ्यायची.
मोहरीत चांगली आवाज यायला लागला तडतडकी भाजली म्हणून समजायची. मोहरी घ्यायची काढून भांड्यामध्ये. मेथीदाणे घ्यायचे 20 ग्रॅम. मेथी पण कोरडीत भाजून घ्यायची. लालसर अशी मंद आचेवर भाजून घ्यायची. मेथी भाजून झाली की काढून घ्यायची भांड्यामध्ये. सुंठ घ्यायची. सुंठ 20 ग्रॅम घ्यायची. ती पण भाजून घ्यायची. थोडंसं तेल टाकून परतून घ्यायची तेलामध्ये. सुंठ परतून झाली की काढून घ्यायची. जायफळ टाकायचं. जायफळ परतून घ्यायचं. हिंगाचे खडे टाकायचे. हिंग 20 ग्रॅम घेतलं आहे. हिंग तळून झालं की हळकून टाकायचं. हळकून 50 ग्रॅम घेतलं आहे. हळकून चांगले भाजून झाले लालसर की काढून घ्यायचे भांड्यामध्ये. खोबरं घ्यायचं. खोबरं पाव किलो घेतलं आहे. खोबरं किसून घ्यायचं. किसून भाजून घ्यायचं थोडंसं तेल टाकून. चांगलं लालसर होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं. 2-3 दिवस उन्हात वाळून घ्यायचे. वाळलं की चांगलं देठं निघतात. मिरचीचे सगळे देठं काढून घ्यायचे. 3 प्रकारच्या मिरच्या घेतल्या. मिरची अर्धा किलो बेडगी, किलो शंकेश्वरी, पाव किलो लवंगी मिरची घेतली आहे. हे तिन्ही मिरच्या स्वच्छ निवडून घेतली आहे. कांदा बारीक पातळ चिरून घ्यायचा. कढईमध्ये टाकून अर्धी वाटी मीठ टाकून कांदा चांगला शिजवून घ्यायचा. कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा चांगला लालसर झाला की त्यात तेल टाकायचं. 2 वाटी तेल टाकून चांगला लालसर होईपर्यंत चांगला कांदा परतून घ्यायचा. लसूण पाव किलो सोलून घ्यायचा. कांदे 1 किलो घेतले आहे. कांदा चांगला शिजवून घेतला आहे. मिरच्या निवडून झाल्या की थोडं तेल टाकून कढईमध्ये परतून घ्यायच्या मिरच्या चांगल्या लालसर परतून झाल्या की एका भांड्यात काढून घ्यायचं. सर्व मसाला भाजून झाला आहे. खोबरं लालसर भाजून घेतलं आहे. मिरच्या सगळ्या गार झाले. पिशवीत पॅक करून ठेवले. चला तर आता डंकावर घेऊन जायचे साहित्य. चला तर तयार झालाय अस्सल सातारी घाटी कांदा लसूण मसाला. यालाच काळा मसाला असं म्हणतात किंवा कांदा लसूण मसाला असे म्हणतात. याप्रमाणे मसाला तुम्ही बनवला तर चव रंग अजिबात वर्षभर बदलत नाही. अशी राहते. हा मसाला वापरून तुम्ही व्हेज नॉनव्हेज कोणतीही रेसिपी बनवली तर गरम मसाला वरून वापरायची काही गरज लागत नाही. नुसते कांदा लसूण मसाला वापरला तरी भाजी अप्रतिम चव लागते. रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे. त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे मसाला बनवलेला आहे. त्यांचं प्रमाण मसाले मिरच्या किती घ्यायच्या मसाला किती घ्यायचं त्यांनी सांगितलेलं आहे.